संध्या औषध नको ग ताई औषध. संध्या असं कसं चालत घे गो. ताई अगं याच्याने फक्त दिवस पुढे ढकलले जाणार, बाकी काही नाही. संध्या ताई हे बघ, तू सर्वेश्वराचा फोटो माझ्या उशाशी ठेवलायस ना, झालं तर मग. सर्वेश्वर हा गो आपल्या पाठीशी, पण आपणाक सुद्धा प्रयत्न करू आहेत ना. वेळेवर औषध घेऊ आहेत. घे बघू. घे संध्या घे, पाणी घे. संध्या सावकाश. ताई खरं तर मी तुला इथे भेटायला बोलवलंय आणि तुलाच सगळं करावं लागतंय माझं. खरं तर मी पाहुणचार करायला हवा ना तुझा. माझं हे असं झालंय. पण ताई या सगळ्याची कल्पना फक्त तुला आहे. हा, माझ्या ओवीला यातलं काही कळता कामा नये. पण मला सगळं कळतंय. काय झालं बेटा? मॉम, तुला माझ्यासाठी थोडाही वेळ काढता येत नाहीये? मॉम, माझी आज ग्रँड रिहर्सल आहे आणि उद्या परफॉर्मन्स. यू नो, मी ही सगळी मॅगझिन्स रेफर केली, पण मला जसा हवाय तसा लुक मिळतच नाहीये या मॅगझिन्स मध्ये. बँगल्स, टिकल्या, साड्या. गॉड, तर एवढ्या कमी वेळात कसं मॅनेज करू मी सगळं? अगं कशाला काळजी करतेयस? मावशी आहे ना. संध्या उमाताई, तूच दिलेले पैंजण आहेत. जेव्हा तुझी आठवण येते ना, तेव्हा हेच पैंजण मी जवळ घेते. आणि आता हेच पैंजण ओवीने घालून तिला नाचताना बघायची इच्छा आहे माझी. मॉम, अगं मावशी छान तयार करेल तुला. राहू दे, मी बघते. या मॅगझिन मध्ये तुला काही मिळणार नाहीये. मॉम, मी बघते ना काय करायचं ते. अरे बरं चल, मी निघते आता रिहर्सलला. अँड हो, प्रॅक्टिसला लेट होईल, सो मी फ्रेंड्स कडेच राहील. ओके? एनिवे, तुम्ही दोघीच इथे बोलत असता. ऍटलीस्ट मी बाहेर जाऊन काहीतरी एन्जॉय तरी करेन आणि तुम्हालाही स्पेस मिळेल. ओके? पोचल्यावर फोन कर. यप, बाय. बाय. बाय बाय. सांभाळून जागो. उमाताई, संध्या 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 को काय होतं तुका? संध्या उठ. संध्या संध्या डोळे उघड. संध्या हे काय? तुला विचारतोय काय आहे? कोणी दिलं तुला हे? कुठून मिळालं तुला हे शिकायला जातेस का कॉलेजमध्ये? हा? अगं ज्या घरामध्ये सकाळी शंख फुकून सर्वेश्वराला बोलावलं जातं, तिन्ही सांजेला तुळशीची पूजा करून दिवे लावले जातात, परपुरुषांसमोर घरातल्या बायकांचा पदर आपोआप खांद्यावर जातो,
मोठ्यांना मान दिला जातो, सणासुदीला संस्कृती जपली जाते, त्या घरात हे असलं पाप? लोकांना संस्कृती जपण्याचे धडे देणाऱ्या खोतांचीच लेख जर हे असले दिवे लावत असेल तर लोक तोंडात शेण नाही घालणार आमच्या? हे असले संस्कार केलेत आम्ही तुझ्या? आणि कुठली संस्कृती, कुठले संस्कार? निश्चय एक लक्षात ठेवा, त्या परदेशातलं भूत आपल्या घरातल्या कोणाच्याच मानगुटीवर बसलेलं मला चालणार नाहीये. यापुढे आत्तापासून असं परत जर या घरात काही घडलं तर रघुनाथ खोतांना एकुलती एक मुलगी आहे हे पण विसरून जाते ना? काय बोलतोय मी? निशी, अगो काय या? नाहीचे गे, मी खरंच काय केलं नाही आणि ते माझं नाहीये. देवाची शपथ ते माझं नाहीये. बंदुका रे, ते छायाचं होतं, माझं नाहीये ते. आत्या, अगं दादांना वाईट वाटेल असलं मी काहीच करणार नाही. खरंच सांगते, ते माझं नाहीये. निशी, अगं बाळा, मला आईची आठवण येते. निशी, अगं रडू नको ग, आम्ही असत ना. निशी, चाफ्याचा सुगंध संपूच्या आत घरी परत येशाल याची काळजी घ्यावा. संध्या, गो माफ कर माका. माझं नाहीला जा, तुझ्याकडूनच शिकले. सगळ्याच देवावर सोपवून नाही चालत. काही निर्णय आपल्याच माणसांसाठी घेऊचे लागतात. हीच ती वेळा. संध्या गो माका या करूचा लागत. आता उशीर करून नाही चालणार. माका माफ कर, खरंच माफ कर माका. डुग्गो ना कधी चपला नीट ठेवणार नाही. त्याच्यासारखे फिरत असतात घरभर. डुग्ग्या, रे डुग्ग्या. काय दायचे, बरी असस ना? औशीचो घो कोणाच्या? तुझ्या. अटकीचो इलो वाको कोणावर? तुझ्यावर. दायचे घरात दिलेल्या पाहुण्यांचं असं स्वागत करतात पतांच्या घरात? तुझ्यासारख्या पाहुण्यांका ना चपलेन झोडू खोया. बाद झाला. माझ्या आईस बापूस पण माका एवढं बोलत नाही. कशाक बोलतीत गो? त्यांका काय ठाऊक? त्यांचा पार बाहेर पराक्रम गाजवतात. तुम्ही काय केलंय? काय केलंय? काय गो, काल निशिकचं पुस्तक दिलोस, त्यात कसली कसली चित्र होती. उगे बाय 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 बघून म्हणजे डोळे कसे फुटले नाही म्हणतोय मी. दात काढत काय झाला? दायचे ती पुस्तकं बघून डोळे फुटत नाहीत, डोळे उघडतात. ज्ञान हाता ज्ञान. ज्ञान आता ज्ञान. चुलीत घाल तुझा ज्ञान. लिना लिना भिकारची ना. अगो एवढा शिकतोस, त्याचा काय उपयोग असा? काल तुझ्यामुळे माझ्या निशिक बापाशीचं आरडो खाऊक लागलो. बिचारा रडन रडन बेजार झाला ना. पर तुमचा पोर आहे ना रडकाचा. जरा काय झाला की रडला, आणि जा काय झाला हा ना तर तुमच्या लाडामुळे. काय बोलतोस काय? तुझ्या जिभे काय हाड? नाहीतर काय. तर पुस्तक पडू नये म्हणून निश्चिंत पुस्तक पकडलाय.
शेवटी तर पुस्तक पडलाच आणि त्या अक्करमाशी पोरांनी त्याच पुस्तक निशीच्या बॅगेत टाकलं आणि आता निशीची काय चूक आणि माझी तरी काय चूक. बरं आता ह्या खेपेक विश्वास ठेवतोय तुझ्या ठेवचोच लागात. परत असा काय घडला ना तर तंगड्या तोडून हातात दितल या. बाय तू कशाला देत मी तंगडी आणून देईन तुका. चला अगं तुका काय शरम जायचे पण तुझ्या बरोबर भांडूक लय बरा वाटता. बरा वाटता मी याला जा काय तर कर जा. जायचे तर पिंपळाचा पान माका किती दाखवतो. पिंपळाचा नाय हा गे बदाम हा बदाम. तुझ्या बापाशी दे बदाम. निशी हा ना घरात. ग ग र र र हातात काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही. मी याला डोळे फुटले मी याल्याचे. निशी हा ना घरात. हो तू निघालस. हो तुका बाबा लय काम असतात. निशी निशी काय सरबरी मरो. निशी निशी. छाया बाय आता काय गोंधळ घालू नको हा. तर एक तर पुस्तकामुळे कळला दायजेकडून सगळा कळला. तास सोड या बघ. कागद हा कसला कागद आहे. गो फक्त कागद नाही हा. म्हणजे म्हणजे कागद कागद असता पण ह्या कागद पत्र हा. च्या 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 कबूतरीच्या च्या च्या. कोणी पाठवलं त्यांना. त्यांना म्हणजे कोणी. आईस्क्रीम वालो बाबलो. कोण. होय ह्या पत्रात सगळे फ्लेवर लिहिलेले होत. चॉकलेट मँगो व्हॅनिला मना जा जा काय हा ना त्या सगळा लिहिलेला हा. भरलंस की त्या. आता काय देवारे ठेवून पूजा करू त्याची. तुला माहितीये ना मला हे सगळं आवडत नाही. तू परत जर त्यांना जर पाठवलं ना दादांना सांगून त्याचं दुकानच बंद करेल. गो या पत्र तुझ्यासाठी नाही लिहिलेला माझ्यासाठी लिहिला होता आणि तू पाडलास. रडू नकोस तू. सगळे येतील घरातले. दादा पण येतील. छाया हे बघ हे सगळं करायचं आपलं वय नाहीये ग. घाबरवत त्या दाजीसारख्या बाता मारू नकोस हा. वय नाही म्हणे. अगो ह्याच वय असता ज्यात आपण आपल्या हिरोची स्वप्न बघूची असत. मी जर तुझ्यासारखं दिसत असेल ना तर माझ्या मागे पोरांच्या अशा रांगा लागल्या असतात. निशी ती बघ रांग लागली. काय ग रडत कोण होत. दादा ते मागच्या दारात ना मांजरीचं पिल्लू रडत होतं. निशी बंदोबस्त करायला पाहिजे हा. कसलो बंदोबस्त. आमच्या घराच्या आजूबाजूला ना मांजरं खूप झाली त्यांचा. श्रीनू काय रे दोन मैत्रिणी तू काय करतस. श्रीनू काय नाही निघतच होतो. हा निशी काय गो काय सांगायचं होतं आमका. मला एक गोष्ट आणायची होती. अगो बाय कालपासून अजून तास सुरू हा. म्हणजे अहो मी सांगते. आत्या काकी म्हणजे मला साडी नेसायची ना. हा तर ते मला
अंतर वस्त्र आणायची होती. ते काय आहे? अगो एवढा जड शब्द वापरशील तर हसूच येतं ना. बरं बरं ठीक आहे, देतो आणून आम्ही. आणि काय ग, एवढं सांगायला तुला काय झालं? आणि हे बघ, तुझी एक आई तिथे गेली असली तरी 2 आया आहेत इथे. काय ललिताई? वय तर. ग बाय माझे. काय काळजी करू नको, मी हाय. उमाताई, 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 कुठे गेली? उमाताई, 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 उठलास काय? उमाताई, 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 कुठे होतीस तू? कुठे गेली होती? संध्या, काय झालं? मला वाटलं तू सोडून गेले तू का? याच ओळखलास तुझ्या उमाताई? हा, नाही ग ताई. बस बस बघू, भाताची पेज केले तुझ्यासाठी. आवडता ना तुका? खाऊन घे बघू. या खाऊन घे, मग आपण कुठेतरी जाऊचा. तुझी बॅग पण भरलेली आहे. कुठे? तुका हॉस्पिटलात जाऊचा. नाही ताई, मला ऍडमिट नाही व्हायचंय. संध्या, असा करून कसा चालात? ऐक माझा. नाही ताई. संध्या, असं काय करतस? ताई ऐक माझं.
आजपर्यंत माझ्यामुळे कायम समोरच्याच्या चेहऱ्यावर ना मी दुःख बघितलंय. माझ्यामुळे माझ्याच लोकांना होणारा त्रास बघितलाय मी. आता जाताना मला कोणालाही त्रास द्यायचा नाहीये. काही एक त्रास होत नाही आम्हाला, पण तू नाही म्हणालस ना तर नक्कीच त्रास होईल. ऐक गो संध्या. नाही ताई, एवढं सोडून तू काहीही सांग, मी ऐकेन तुझं. संध्या असं कसं चालत गो? ऐक का माझा. ताई प्लीज. संध्या ताई प्लीज ऐक. पण ओवीचा डान्स होईपर्यंत काहीच नाही करायचं. ऐकताय, तूच बघ ना, तू एवढ्या लांबून इथे आलीयस मला भेटायला आणि मीच तुला हे असं कामाला लावलंय. जाऊ दे, ते सोड. मी काय म्हणते, तू सांग मला, तुला काय करायचंय? म्हणजे बाहेर कुठे फिरायला जायचंय, शॉपिंगला जायचंय? तू सांग ना, आपण सगळं करू. ताई ऐक ना, अगं हे बघ, मला ना आता माझे उरलेले दिवस असे दुःखात रडत नाही काढायचे. मला आनंदाने जगायचंय तुझ्यासोबत, जेवढं जमेल तेवढं.